दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळीचा सण साजरा केला जातो। आज 13 मार्च 2025 आजच्याच दिवशी होळी पौर्णिमा आहे। तसेच हिंदू धर्मात चांगल्यावर वाईटाची मात करण्याची कहाणी हिरण्यकशिपूच्या कथेत रुजलेली आहे। तर अशा अनेक कथा आहेत, पण यामागचा हेतू म्हणजे होळीच्या दिवशी चांगल्या पद्धतीने वाईटावर मात होय, यासाठी होळीचा सण साजरा केला जातो। रंगपंचमीच्या एक दिवस आधी म्हणजे आज होळीचा सण साजरा होत आहे। त्याचबरोबर होळीच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यास जीवनातील सर्व समस्या दूर होतात। तसेच ज्या लोकांचे लग्न जमण्यात काही अडचणी येत असतील तर होळीच्या दिवशी अग्नीत 5 गोष्टी अर्पण केल्याने लग्न लवकर होण्याची शक्यता निर्माण होते। तसेच अडचणी देखील दूर होतात। मंडळी, आज फाल्गुन महिन्याची होळी पौर्णिमा 13 मार्च रोजी सकाळी 10:35 सुरू झाली आहे। ते दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 मार्च रोजी दुपारी 12:23 संपणार आहे। मंडळी, होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते। होलिका दहन नेहमी भद्रेनंतरच करावे। चतुर्दशी किंवा प्रतिपदा तिथी असताना होलिका दहन करण्यात येत नाही। सूर्यास्तापूर्वी सुद्धा होलिका दहन करू नये। होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते। होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो। मंडळी, यावेळी होलिका दहन 13 मार्च रोजी रात्री 11:26 पासून करता येणार आहे। पौर्णिमा तिथी आज 13 मार्च रोजी सकाळी 10:36 सुरू झाले ते 14 मार्च रोजी दुपारी 12:23 पर्यंत असेल। भद्रा ऋतू पौर्णिमेपासून सुरू होईल, जे रात्री 11:26 पर्यंत चालेल। म्हणून भद्रा काळ टाळून 13 मार्चच्या रात्री 11:27 नंतर होलिका दहन केले जाईल। मंडळी, तसे तर संध्याकाळी सूर्यास्तानंतर लगेचच प्रदोष काल सुरू होतो, ज्यामध्ये होलिका दहन करण्याची परंपरा आहे। मात्र 13 मार्च रोजी होलिका दहनाच्या दिवशी सकाळी 10:35 ते रात्री 11:26 पर्यंत भद्रा उपस्थित राहणार आहे। शास्त्राच्या नियमानुसार भद्रा काळात होळी जाळली जात नाही। 13 मार्च रोजी रात्री 11:27 भद्रा ऋतू संपल्यानंतर लगेचच होलिका दहन केले जाईल। प्रत्येकाने हा सण प्रेमाने साजरा करावा। मंडळी, तुम्हाला जर लग्न जुळवण्याकरता काही अडचणी येत असतील तर होळीच्या दिवशी जेव्हा होळीची पूजा केल्यानंतर होळी पेटवली जाते तेव्हा हवन साहित्यात तूप मिसळून ते अग्नीत अर्पण करावे। हिंदू धार्मिक शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की असे केल्याने विवाहातील अडचणी दूर होतात, तसेच लग्नाचा योग लवकर जुळून येतो। लग्न जुळताना काही अडचणी येत असतील तर 5 हळकुंड घेऊन होळीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करा। त्यानंतर हे 5 हळकुंड पेटत्या होळीत अर्पण करा। असे केल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्या दूर होतात, तसेच लग्न लवकर होण्याची शक्यता असते। होळीच्या दिवशी एक नारळ घेऊन त्याला पूजेसाठी वापरला जाणारा लाल धागा गुंडाळून घ्यावे। त्यानंतर हा नारळ ज्या व्यक्तीचे लग्न जमवताना काही अडचणी येत आहेत त्यांच्या डोक्यावरून 7 वेळा हा नारळ फिरवून पेटत्या होळीत अर्पण करा। असे केल्याने लग्न लवकर जमते। होळीच्या दिवशी पेटत्या होळीत तुपात भिजवलेला 108 वाती अर्पण करा। यामुळे वैवाहिक जीवनात येणाऱ्या सर्व समस्या टळतात। तुमचे लग्न जमत नाही किंवा खूप उशीर होत असेल तर होळीच्या दिवशी होळी पेटवल्यावर त्यात सुपारी टाकावी। असे केल्याने विवाहात उद्भवणाऱ्या समस्या दूर होतात आणि लवकर विवाह होण्याची शक्यता निर्माण होते। मंडळी, होळीच्या दिवशी असणारी सकारात्मकता आपल्याही आयुष्यात यावी यासाठी होळीची राख श्रद्धेने आपण आपल्या कपाळाला लावतो। ज्योतिषशास्त्रात देखील काही उपाय सांगण्यात आले आहेत, जे उपाय केल्याने तुम्ही तुमच्या जीवनातील अनेक समस्या सोडवू शकता आणि आर्थिक संकट दूर करू शकता। धनप्राप्तीसाठी होळीच्या दिवशी तुम्हाला एकच छोटं काम करायचं आहे। होळीच्या दिवशी केलेल्या या उपायाने तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतात, तुमच्या आर्थिक अडचणी सुटू शकतात, त्याचबरोबर तुमची कर्जमुक्ती देखील होऊ शकते। आर्थिक संकट दूर करण्यासाठी होळीचे भस्म लाल कपड्यात बांधून ते तिजोरीमध्ये ठेवा। याचसोबत त्या राखेची पुडी बांधा आणि ती पुडी तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवा। यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल। घरात सुखशांती आणण्यासाठी होळीचे भस्म एका डबीत ठेवा आणि एखाद्या शुभ मुहूर्तावर घरातील प्रत्येक कोपऱ्यात हा भस्म टाका। यामुळे घरातील भांडणं मिटतात आणि घरात सुखशांती येते। जर तुमच्या घरात एखादं लहान मूल सतत आजारी पडत असेल तर होलिकेचा भस्म एका कपड्यात बांधून त्या मुलाच्या उशाशी ठेवा। त्या मुलाच्या कपाळाला देखील लावा, त्यामुळे सुद्धा तुम्हाला फरक दिसून येईल। मंडळी, होलिका दहन करण्यापूर्वी
तिचे पूजन करण्यात येते. होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा करण्यात येते. होलिकेस चारही बाजूने 3 किंवा 7 फेर धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते. शुद्ध पाणी व अन्नपूजा साहित्य एक एक करून होलिकेस समर्पित करण्यात येते. पूजेनंतर एक कलश पाणी, अक्षता, गंध, पुष्प, गूळ, साबुदाणा, हळद, मूग, बत्तासे, गुलाल, नारळ, पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते. नवीन धान्याचा अंश जसे गहू, चणे इत्यादींच्या लोंबी यांचीही आहुती देण्यात येते.